लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसल्याच्या निषेधार्थ आंदोलन। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गांधी चौक पुसद येथे निदर्शने। बातमी पुसद। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसली या घटनेचा निषेध म्हणून शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुसद येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले। सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्यातून सर्वात जास्त कराच्या रूपातून पैसा केंद्र सरकारला जात असताना त्याची परतफेड मात्र होताना दिसत नाही। केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पाणी पुसली आहेत। केंद्र सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून तरतूद केली आहे। नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या उपकारांची परतफेड करताना महाराष्ट्रासारख्या औद्योगिक व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महाराष्ट्र राज्याकडे मात्र पाठ फिरवली आहे। या घटनेचा निषेध म्हणून शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार आज दिनांक 26 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला निधी न दिल्यामुळे एकच दोष महाराष्ट्र रोष या विषयासाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज दुपारी 3 वाजता पुसद शहरातील महात्मा गांधी चौक येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लीगल सेल प्रदेश अध्यक्ष आशिष देशमुख, पुसद तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य, शाकिब शहा, साहेबराव ठेंगे, शामराव व्यवहारे, सुरेश धनवे, विठ्ठल बर्गे, वैभव डाकोरे, दीपक अवचार, दीपक जाधव, संजय पाटील काणेकर, देविदास डाकोरे, गजानन चिरंजी, सिद्दीकभाई लोहार, नरेंद्र खंदारे, सय्यद नवाज अली इत्यादीसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। केंद्र सरकारचा अर्थसंकल्पाचा एकच दोष केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा महाराष्ट्र देशी केंद्र सरकारचा अर्थसंकल्पाचा एकच दोष महाराष्ट्र अर्थसंकल्पाचा एकच दोष अर्थसंकल्पाचा एकच दोष महाराष्ट्र देशी केंद्र सरकारचा महाराष्ट्र देशी केंद्र सरकारचा अर्थसंकल्पाचा केंद्र सरकारने मागच्या 23 तारखेला जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामध्ये बिहार आणि आंध्राला का निधी दिला। कारण आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातून सर्वात जास्तीत जास्त GST आपल्या महाराष्ट्राकडे जातो, पण तरीही एक सूडबुद्धीने मागच्या इलेक्शनमध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला म्हणून त्या लोकांनी सूडबुद्धीने महाराष्ट्राला कुठलाही निधी दिला नाही आहे। आणि त्याचप्रमाणे हे BJP सरकार जे आहे दुटप्पी धोरण राबवते आणि मागासवर्गीयांच्या टोटल विरोधामध्ये आहे। कारण त्या लोकांनी राज्यघटना बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला, म्हणजे 400 पार म्हणून त्यांनी राज्यघटनेचा बदल केला, परंतु त्यांना त्याच्यामध्ये कधी यश आलं नाही आहे। पुसद तालुक्यामध्ये जे काही इथले जे काही सिटिंग आमदार आहेत विकासाच्या नावे करून ते तिकडे गेले म्हणून सांगतात, आम्हाला BJPकडे गेलो म्हणून सांगतात, परंतु कुठलाही विषय काय आपल्याला एक 72 वर्ष सत्ता आहे यांची, कुठलाही विकास या तालुक्यात झाला नाही किंवा या मतदारसंघात झाला नाही। आपल्याला माहीत आहे की माळपठारावरची 40 गावं आहेत, या 72 वर्षामध्ये त्याला पाण्याचा प्रश्न सोडण्याने अजून सोडला नाही। म्हणजे एकीकडे आपण असं म्हणायचं की मी विकासासाठी तिकडे गेलो, फक्त टक्केवारी आणि मतलबासाठी हे लोक तिकडे गेलेले आहेत। कोणालाही पुसदच्या जनतेचा विकास करावा असा त्याचा उद्देश नाही आहे। निव्वळ फुलथापा देऊन प्रत्येक निवडणुकीला त्यांच्याकडनं मतदान प्राप्त करतात आणि निवडून येतात। एकदा निवडून आले की कोण जनता काय जनता हे बघत नाही आहेत। आपल्याला माहीत आहे की पुसदमध्ये किती गंदगी आहे। नगरपालिकेचे कुठलाही जे काही वार्ड असेल किंवा नाल्या सफाई असेल हे होत नाही आहेत। याप्रमाणे जर आपण बघितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे काही कामं असतात ते विकासाचे म्हणजे चांगल्या प्रकारे होतात, पण पुसद तालुक्याला 72 वर्षापासून जर ज्या घरात सत्ता आहे तर रोड चकाचक पाहिजे होते आणि कुठलीही इथे म्हणजे सुविधा नाही आहे। आणि अशा प्रकारचं आम्ही BJPकडे जातो, आम्ही विकास करू, हे अतिशय चुकीचं आहे आणि पुरावा देणारं आहे।
म्हणून जनतेने सुद्धा एक सावध पवित्रा म्हणून त्यांना मतदानापासून आपण दूर ठेवलं पाहिजे अशी मी या प्रसंगी अपेक्षा करतो. सर, आपल्याला एक प्रश्न आहे. आपण सुद्धा एक प्रशासन अधिकारी होता. या पुसदमध्ये या स्थानिकचे आमदार जे आहे इंद्रनील नाईक यांनी पुसदच्या कोशेटवार विद्यालयाला 2 कोटीचा निधी दिला. हा निकष जुनी शाळा म्हणून निकष असेल तर या पुसद शहरामध्ये अनेक मागासवर्गीयाच्या संस्था आहेत. यांच्यासाठी आपण काही प्रश्न उचलणार आहात का? निश्चितच प्रश्न उचलायला पाहिजेत, कारण अशा प्रकारच्या बऱ्याचशा संस्था आहेत, त्यांना निधी दिला पाहिजेत. शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण जर महत्त्वाचा भाग नाही समजला तर त्याला काही अर्थ नाही आहे. म्हणून या लोकप्रतिनिधींनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं पाहिजे. दुसऱ्या काही संस्था आहेत त्यांनासुद्धा निधी दिला पाहिजे. एकच संस्था थोडी लाटकी आहे. तुम्ही म्हणजे राजकारणाचं गणित करून मतदान मिळवण्यासाठी काहीतरी तुम्ही एकाच याला निधी द्यायचा प्रयत्न करता, हे अतिशय चुकीचं आहे. आमचे केंद्र शासनाने जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला होता, केंद्र सरकारचं काम आहे की सगळ्या राज्यांना समसमान निधीचं वाटप केलं पाहिजे. परंतु महाराष्ट्राने जे केंद्र सरकारला या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न जर केंद्र शासन करत असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकार मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी त्यांना देईल. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून महाविकास आघाडीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला असल्यामुळे महाराष्ट्रावर असलेला राग व्यक्त करण्याकरता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प केंद्र शासनाचा मांडलेला होता, या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं चाललेलं आहे. कालच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे त्या ठिकाणी सांगितलं की रेल्वेला इतक्या मोठ्या प्रमाणाचा निधी त्या ठिकाणी देण्यात आला. परंतु आमचं एवढं म्हणणं आहे की रेल्वेचा निधी जो आहे तो रुटीन प्रमाणामध्ये जे बाकी गेल्या अर्थसंकल्पामध्ये ज्याच्या तरतुदी केलेल्या होत्या टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल तेवढाच निधी त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. असा काही भरीव निधी महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रातील जनतेला केंद्र शासनाने दिलेला नाही. आणि त्याचा निषेध म्हणून जो केंद्र शासनाच्या विरोधातला जो रोष आहे तो महाराष्ट्र दोष म्हणून आम्ही या ठिकाणी जे आंदोलन केलेलं आहे. आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या माध्यमातून आज पुसद तालुक्यातील जनतेचे प्रश्न जे आहेत या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सोडवण्याकरता काहीतरी निधी पुसदच्या विकासाकरता मिळेल अशी अपेक्षा जनता बाळगून असताना केंद्र शासनाने आमच्या तोंडाला पानं त्या ठिकाणी पुसलेली असल्यामुळे केंद्र शासनाचा निषेध करण्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. केंद्र शासनाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आहोत. भाऊ, आपल्याला एक प्रश्न आहे की भाजपाने अमित शहा या पुणे शहरामध्ये जे अधिवेशन झालं त्यामध्ये शरद पवार साहेबांना त्यांनी असं म्हटलेलं आहे की भ्रष्टाचाराचे सरागना. आपण कसं बघता याकडे? ज्या वेळेस विरोधकांनी त्यांना टार्गेट केलं त्यावेळेस जनतेने त्यांना साथ दिली, याकडे कसे बघता आपण? शरद पवार साहेबांचं जर आपण सगळ्यांनी कार्य बघितलं तर एखादा बॉल एखाद्या बर्डीमध्ये जर दाबून ठेवायचा प्रयत्न केला तर तेवढ्या दुप्पट ताकदीने ज्याप्रमाणे उसळून निघतो तसं पवार साहेबांचं कार्य आहे. पवार साहेबांना दाबण्याचा प्रयत्न ज्या वेळेस झाला त्या वेळेस दुप्पट शक्तीने साहेबांनी या ठिकाणी मैदानात उतरून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आणि साहेबांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे की अमित शहा येऊ, नरेंद्र मोदीजी येऊ किंवा कोणी पण येऊ, पवार साहेबांच्या मागे हा महाराष्ट्र ठामपणे उभा राहतो. मग किती मोठा तिसमार्का असला तर त्याचं महाराष्ट्रामध्ये काहीच चालत नाही. आणि शेवटी नाईलाज म्हणून साहेबांवर कुठले सगळे हातखंडे वापरल्यानंतर एक साहेबांची प्रतिमा मलिन करण्याकरिता त्यांनी जे भ्रष्टाचारी नेते अशा सरदार असं जे म्हटलं साहेबांच्याबद्दल, पवार साहेबांना पद्मविभूषण हा पुरस्कार याच केंद्र शासनाने दिलेला आहे. जर साहेबांचं त्या ठिकाणी तसं कार्य नसतं तर यांनी पुरस्कार दिलाच नसता. म्हणजे एकीकडे पुरस्कार द्यायचा आणि दुसरीकडे साहेबांची बदनामी करायची, अशा पद्धतीचं दुटप्पी धोरण प्रत्येक बाबतीत जे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं सरकार आहे हे या ठिकाणी राबवत असतं. आणि त्याच्या सगळी जनता जी आहे ती काय आता आंधळी राहिलेली नाही, की डोळे उघडून सगळं बघते आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.